फर्स्ट सेमीफायनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। ऋषी एंटरप्राइजेस विपक्षात एमडी ग्रुप अनगाव या दोन संघांदरम्यान फर्स्ट सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत। टॉस जिंकून एमडी ग्रुप अनगाव टीमनं फलंदाजी स्वीकारली गेली। सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। ऋषी एंटरप्राइजेस बोडपाडा या टीमला क्षेत्ररक्षण करण्याकरिता आमंत्रण दिलं गेलं। सलामीच्या आघाडीचे बॅटर्स आपण पाहतोय। स्ट्राइक एंडवर वैभव पाटील, नॉन स्ट्राइक एंडला यावेळेस पहिला चेंडू हवेमध्ये। इथे मात्र काय घडलंय, पहिल्याच बॉलवर जीवनदान कोणाला मिळालंय तर वैभव पाटीलला। ते मात्र एक सिंगल जरूर मिळाली बॅटरला, मात्र साधा सोपा झेल इथे मात्र सोडला गेलाय। संधी येत असतात, संधीचं सोनं तुम्हाला करावा लागतोय, परंतु पहिल्याच बॉलवर झेल सोडलाय, खूप महागात पडू शकतोय हा झेल। गोलंदाज प्रणय पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर, समोर बॅटर उत्तम डावकुरे आताचा हा बॅटर। गोलंदाज प्रणय आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय। पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर, डावकुऱ्याच्या बॅटर समोर। फर्स्ट सेमीफायनल पाहतोय कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग मधील। यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, बनेल दर्शक, चेंडू निघून चाललाय, आउट ऑफ द पार, हाईल धमाका ब्लास्ट, षटकार 6। वर यावेळेस ऑन साइडला टर्न केला गेलाय, स्पीड लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय। एकच धाव मिळेल बॅटर उत्तमला। धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 8 अंकावर। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या चेंडूवर झेल सुटला, एक सिंगल मिळाली, त्यानंतर स्ट्राईकला आणलं गेलं उत्तमला, त्यानंतर उत्तमच्या बॅटमधून उत्तम स्ट्रोक पाहायला मिळाला, त्यानंतर एक सिंगल। सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। गोलंदाज प्रणय पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर, समोर असेल वैभव पाटील। यावेळेस चांगला स्ट्रोक, देखना स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून 4 चौकार। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकारीच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 12 अंकावर। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। त्या षटकामध्ये पाहिलं तर षटकार आणि चौकार पाहायला मिळालेत, बाकी 2 चेंडूवर सिंगल आले आहेत। यावेळेस ऑन साइडला
इनपुटच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठली धाव यावेळेस घेता आल्याने बॅटरला. धावसंख्या स्थिर 12 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज प्रणय पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळतोय वैभव पाटीलच्या विरोधामध्ये. यावेळेस चांगला स्ट्रोक मिड ऑफच्या वरनं सरळ चेंडूला पाठवलाय. एक टप्प्याखेरीज वैभव पाटीलचा हा वार चेंडू सीमा रेषा पार चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचला गेलाय 16 या अंकावर. पहिल्या ओव्हरचा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारले गेले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा जमा केल्यात. पहिल्या चेंडूवर जरूर जीवनदान मिळाले वैभव पाटीलला, मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये. जी समोर मैदानाच्या बाहेर जी शेकोटी पेटवली त्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण ती शेकोटी विझवायची. मैदानाच्या आतमध्ये जे आपण शेकोटी पेटवले तो धूर मात्र मैदानाच्या आतमध्ये. आपणास विनंती असेल की आपण ती शेकोटी विझवायची. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज अथर्वला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर बॅटर असेल उत्तम. हे सलामीचे आघाडीचे बॅटर चांगली फलंदाजी करतायत. भागीदारी खूप महत्त्वाची असते. मोठा उच्चांक गाठायचा असेल तर पार्टनरशिप भागीदारी ही खूप महत्त्वाची आणि ही भागीदारी ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 16 जमा केले आहेत. दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. अथर्व गोलंदाजी ट्रॅकवर. समोर असेल बॅटर उत्तम. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन दिलं गेलं डीपमध्ये. वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेला. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 17 च्या पद्धतीनं पाहिलं तर धुमाल सर मोठे पटके येत नाहीत, मात्र सिंगल डबलनं धावफलक पुढे नेण्याचं काम करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार षटकार पाहायला मिळाले, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात सिंगलने केली. यावेळेस स्ट्राईक एंडला वैभव पाटीलला आपण पाहतोय अथर्वच्या विरोधामध्ये सज्ज होताना. यावेळेस ऑफस्टमचा बाहेरचा चेंडू ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडूपासून दूर राहिले बॅटर आणि त्याचं कारण बनलं डॉट चेंडू. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 17. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहताय कव्वाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग मधील. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने चेंडू हाताळले जात आहे, चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतोय, अँगल निर्माण केला जातोय आणि हा गोलंदाज आपण पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये प्रणय वटकुंडले या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक साजरी केली होती या स्पर्धेतली. यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणि मी सातत्यानं कॉमेंट्री करत असताना बोलत असतोय की आपल्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय आणि त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक जरूर प्रणयचं महागडं ठरलं, परंतु कमबॅक करणं खूप गरजेचं असतं आणि कमबॅक दुसऱ्या षटकामध्ये अथर्व करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत तिथे, मात्र दर्शक बनतील चेंडू निघून जाईल लॉंग ऑन क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा धमाका षटकार 6. मी अगोदरच म्हटलं होते पहिल्या चेंडूवर झेल सोडणं की ते मागात ठरू शकतंय.
आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग वैभव पाटील करत असताना धावफलक 6च्या बढतीनं पुढे जाईल 23-23. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या षटकात अंतिम चेंडू घेऊन अथर्व यावेळेस पुढे सरसावून चेंडूला सरळ पाठवलंय. के कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. वैभव पाटीलचा हा धमाका. षटकार 6. म्हटलं जातं ना, जीवनात संयम, जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीच संपू शकत नाही. पहिल्याच बॉलवर झेल जरूर सुटला, संयम दाखवला, त्यानंतर मात्र चांगला खेळ करत असताना वैभव पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 29-29. सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. BM टायगर कोलिवलीच्या विरोधामध्ये मीच फॉर कवाड हा सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. पहिल्या डाबातील 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29-29 धावसंख्या फलकावर आहे. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 16 आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय चांगला राहिलाय. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला चेंडूला सरळ फेकून दिलाय. फाईन क्षेत्रामध्ये निघून चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका, हा ब्लास्ट. षटकार 6. सांगायची नसते, वेल आल्यावर दाखवायची असते. हा बॅटर दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये उत्तम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या षटकाराच्या बढतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 35. कमालीची फलंदाजी ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू खाली आला होता. झेल सोडला गेला. जीवनदान मिळालं बॅटरला आणि ही चुकी झाली कोणाकडनं? उमेश दलवीकडनं. आणि एकंदरीत या डावामध्ये आपण विचार केला तर पहिल्याच बॉलवर वैभव पाटीलला जीवनदान मिळालं आणि तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मात्र उत्तमला जीवनदान मिळालं आणि त्याचं कारण म्हणलंय धावफलकावर 36 धावा. एकंदरीत झेल पकडले असते तर फलकावर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु मैदानात तुम्ही काय करताय, तुमची कष्ट मेहनत ही बघितली जाते. तुम्हाला एफर्ट दाखवावे लागतील. जेव्हा तुम्ही एफर्ट चांगले कराल, प्रयत्न चांगले दाखवाल, तेव्हा मात्र तुम्हाला यश येईल. मात्र यशला इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला शॉट फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेलं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 37. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 37 अंक जोडले गेलेत. यावेळेस ऑन साईडला
चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा धमाका षटकार 6. सुदामजी गुरव साहेबांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचं कॅश प्राइज. प्रेक्षकांना संधी असेल कॅश पकडा, 200 रुपयाचा कॅश प्राइज इथून मात्र घेऊन जा. त्रेचाळीस धावा पलकावर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आतापर्यंत कुठली विकेट गमावली गेली नाही. 2 संध्या जरूर आल्या होत्या परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि बिनबाद 43. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नितीनभाई जोशी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. हे कॅश प्राइज यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. चांगल्या चेंडूची पूर्तता करावी लागेल तेव्हाच मात्र तुम्हाला बॅटरला धावांपासून दूर ठेवता येईल. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा फलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकंदरीत धुमाळ सर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 14 खर्च केल्यात यश डोंगरेनं. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला आहे संधी. आता मात्र संधीचं सोनं केलं जात आहे. विकेटचं इथे मात्र होईल पतन. उत्तमला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा पहिला धक्का. आयवा जेलसाठी जे कॅश प्राइज आहे, ज्या प्रेक्षकांनी आयवा जेल पकडलाय त्यांनी व्यासपीठावर यायचंय. अभिजित पाटील ह्या प्रेक्षकाने आयवा जेल पकडलाय त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करत आहोत. मित्रा 200 रुपयाचं काय करशील हे मात्र सांगून जा. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा पलकावर आहेत. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. जर आपण या 3 षटकांचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 16 खर्च केल्या प्रणयने, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 खर्च केल्या अथर्वने आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये यशने मात्र 14 धावा खर्च केल्या. एकंदरीत उल्लेख पाहिला तर थोडासा काळी राहिलाय. या ओव्हरमध्ये यशला सफलता जरूर मिळाली गेली परंतु अंतिम षटकामध्ये अजून चांगली गोलंदाजी करावी लागेल. चौथ्या षटकाकरिता धीरजला आणलं गेलंय. स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवर. ही जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावर घेत असताना चौथ्या षटकातील धावसंख्या 43. समोर बॅटर वैभव पाटील, न्यू बॅटर पुनीत पाटील नाश्ता केंद्र असेल. चौथ्या षटकाला होती सुरुवात. या मात्र चौथ्या षटकाची सुरुवात झाली आहे. ब्लास्ट वैभव पाटीलचा हा ब्लास्ट. 6 षटकार. ज्या पद्धतीने पाहिलं तर पुलल यांचा चेंडू होता सरळ पाठवलं होतं लॉंगॉन क्षेत्राच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीला हा येणारा षटकार पाहायला मिळाला.
षटकाराच्या बढतीनं 6 धावेच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 49 मोठी धावसंख्या उभारली जाते. फर्स्ट सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय कव्वाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 20-25 मधील ऋषी इंटरप्राइजेस बोरपाडा विपक्षात एमडी ग्रुप अनगाव टॉस जिंकून बॅटिंग करत असताना यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन लेंथ यावेळेस हाताळले गेले. गोलंदाज धीरज यांच्या माध्यमातून 49 या अंकावर धावफलक स्थिर आहे. मागील चेंडू डॉट राहिलाय आणि सलामीवीर वैभव पाटील 24 धावावर फलंदाजी करतोय आणि उत्तमने मात्र 21 धावांची खेळी करत असताना डगआउटच्या आश्रयाला पोहोचले गेले. त्यावेळेस चेंडू सरळ निघून चाललाय, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर निघून गेलाय. हा धमाका, हा ब्लास्ट, वैभव पाटीलचा षटकार 6. $55 55 यावेळेस चांगला चेंडू. ह्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथं षटक मार्गस्थ. यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेलाय. मिंटू क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालं. एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटर वैभव पाटीलला आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेले 57 पहिल्या डाबातील चौथ्या षटकात अंतिम चेंडू टाकण्याकरिता धीरज. यावेळेस अंतिम चेंडू मात्र पाठवलं गेलंय प्रेक्षकांच्या भेटीला. हा येतोय धमाका, हा येतोय षटकार 6. अंतिम चेंडूवर 6 आल्या, धावफलकावर धाबा लागलेत 63 आणि पहिल्या डाबाचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. विजयाकरिता 64 धाव्यांची आवश्यकता असेल ऋषी इंटरप्राइजेस बोरपाडा या टीमला. आता टॉसकडे आपण बोलूया. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल मी स्पोर्ट्स कवाड विपक्ष BM टायगर कोलिवली या दोन संघामध्ये. आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज होत आहेत आमचे सक्रिय समालोचक सुनील पाटील. मी सन्माननीय राजेंद्र लसने जींना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण सेकंड सेमीफायनलचा टॉस करणार आहोत. धन्यवाद. आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. आपल्यासोबत राजेंद्र लसने जे जोडले गेले त्यांच्या शुभ हस्ते आपण सेकंड सेमीफायनलचा टॉस करणार आहोत. एका साईडला आपण पाहिलं तर मी स्पोर्ट कव्वाड, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर BM टायगर कोलिवली. मी दादांच्या शुभ हस्ते टॉस करत आहोत. तर कॉल दिला जातोय मी स्पोर्ट कव्वाड टीमच्या बाजूने. तर दादांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये थेट व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. सेकंड सेमीफायनलचा सामना आहे, महत्त्वपूर्ण सामना. टॉस जिंकलाय, टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण
क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि प्रयत्न करत असताना कोणते गोलंदाज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तू वापरणार? जेवढे कमी धावा देण्याचा प्रयत्न करू तेवढा करू. त्यानंतर बॅटिंग करावी लागेल. चेस खूप महत्त्वाचा असेल. चेस करत असताना ॲज अ कॅप्टन तुझी काय भूमिका असेल? मला किरण विक्की याच्याकडून खूप अपेक्षा आहे. धन्यवाद. आता मात्र टॉस हारलाय, बॅटिंग करायचे. किती धावापर्यंत जाण्याचा मानस मात्र या मॅचमध्ये ठरवला आहे? 40-45 जणांचा मार्ग असतो. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली जाईल आणि गोलंदाजावर हल्ला चढवला जाईल? सचिन भोयरकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप सारे शुभेच्छा सेकंड सेमीफायनलसाठी. इथे मात्र टॉस जिंकलाय. मिस स्पोर्ट कव्वाड टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केलाय BM टायगर कोलिवली या टीमला बॅटिंग करण्याकरिता. जाऊया इथून टॉस बॉक्समधून थेट कॉम बॉक्समध्ये. तेथे जोडले जातील पहिल्या दुसऱ्या डावातील समालोचक कक्षामध्ये मुनीतजी पाटील. थँक्यू. उपस्थित क्रिकेटचे खेळाडूंचं आत्ताच्याही सत्रामध्ये मी समालोचक तेजस झोवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. माझ्या समवेत सुभाषजी धुमाळ सर, मोरीजी पाटील आणि सुनीजी पाटील यांच्याही वतीनं आपलं मनपूर्वक आभार आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 63 धावा धावसंख्या व धावफलकावर जोडल्या गेल्यात. त्रेसष्ट धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 64 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र समोर ठेवले गेले. फर्स्ट सेमीफायनल आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. यामधून एक संघ आणि सेकंड सेमीफायनलमधून एक संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि कोण पोहोचणार फायनलपर्यंत हे इथून नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. सलामीची जोडी प्रशांत काटसकर आणि चेतन ही जोडी इथे मात्र पोहोचली आहे. वैभवचा आपण जर का विचार केला तर 38 धावसंख्येची पारी त्यांनी इथे मात्र प्रथम षटकामध्ये इथे मात्र खेळली प्रथम सत्रामध्ये आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिताही इथे मात्र आपल्याला वैभव पाहायला मिळाला. स्ट्रॉंगली अपील सध्या तरी इथे मात्र पाहायला मिळालं होतं, पण सनी इथे मात्र इशारा लेग बाईटचा पोहोचवला. अपील सुद्धा इथे मात्र फेटाळलं गेलं आणि एक धाव इथे मात्र लेग बाईटच्या सुरुवात पूर्ण होताना पाहायला मिळाले. खूप सारं कठीण आव्हान इथे मात्र म्हणायला हरकत नाही, कारण 64 धावसंख्येचं भलं आव्हान पार करायचं टीम ऋषी एंटरप्राइजेस बोरपाडा संघाला. तांदळी साहेबांचा हा संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यद. ओहो हो, चेंडूचा वेग पहा. मैदानावरची धूळ उडताना पाहायला मिळाली आहे. म्हणजे चेंडूचा वेग किती प्रचंड असेल हे सध्या तरी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे आणि आमच्या कॅमेरामॅनने सुद्धा इथे मात्र कॅप्चर केले गेले. आत्ता जर का आपण बघितलं तर वाजले 3:30 आणि ओम साई मूव्हीजचं अगदी पहिल्या दिवसापासून ज्या क्वालिटीचं लाईव्ह टेलिकास्टिंग आहे सध्या तरी आत्ताही तसंच पाहायला मिळतं. चांगली क्वालिटी इथून मात्र निर्धाफिकी डॉट बॉल. पुढचा बॉल अपील आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं बटन. फलंदाज होतोय बाद. महत्वाच्या क्षणी महत्वाच्या मॅचला फलंदाजाला परतावं लागेल. चेतनला तंबूच्या असलेला
नक्कीच न्यू बॅटर धीरज तांदळे सध्या तरी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी माइंड सेट करावा लागेल, शांत ठेवून एक रणनिधी आखून इथे मात्र 64 धावसंख्येचं आव्हान पार करणं गरजेचं असणार आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय धीरज बॉब. मैदानाच्या आतमध्ये धीरजचा पहिलाच बॉल आल्या आल्या सुरुवात केली आहे दमदार. स्वतःच्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा फटका बाउंड्रीच्या पलीकडे चौकार, 4 धावा. आपल्याला पाहायला मिळालाय वैभवच्या विरोधात चौकार. त्याच्यानंतर मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं आणि तिथेही मात्र सोपा जेल लिलया जेल ड्रॉप होत असताना महत्त्वाच्या मॅचमध्ये फर्स्ट सेमीफायनलमध्ये इथे मात्र जेल ड्रॉप होत असताना कुणाचा जेल ड्रॉप केलाय तर धीरजचा ड्रॉप केलाय, ज्यानं इथे मात्र वैभवसारख्या गोलंदाजाला चौकार टोकला होता. त्या फलंदाजाचा इथे मात्र जेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावांकित होत आहे, धावसंख्या 7 या अंकावर धावफलक. कदाचित असं म्हणायला हरकत नाही, हा जो चेंडू वैभवने डिलिव्हर केला ना, पूर्ण शक्ती त्याची वापर केली गेली आणि त्याच्यानंतर इथे मात्र फेकी आपल्याला पाहायला मिळाली. पण त्याच्याही विरोधात बॉबच्या बॅटमधून हाही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार, 4. षटक संपलं. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीयंत धावसंख्या 11 या अंकावर धावफलक. चूक याच पद्धतीनं कुठेतरी मात्र धावा कन्वर्ट होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं 18 चेंडूंचा खेळशेष आहे आणि विजयाकरिता 53 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. बघूयात 18 चेंडू आणि 53 धावसंख्येचं आव्हान पार करताना पाहायला मिळेल का टीम, अर्थातच ऋषी एंटरप्राइजेस बोरपाडा संघ. गोलंदाज इथे मात्र सज्ज होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल भावेशला आणले गेले. एक जाऊ सिंगल अंकित होताना आपल्याला पाहायला मिळते. आता तर मात्र असं म्हणायला हरकत नाही आहे, सिंगल डबलपेक्षा कुठेतरी मात्र प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका कसा येईल हा विचार करणं कुठेतरी मात्र गरजेचं असेल. आत्तापर्यंत आपण जर का प्रथम सत्र जर का बघितलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 6 आपल्याला पाहायला मिळालेत. खूप सारे मोठे फटके कन्वर्ट होताना पाहायला मिळालेत. गोलंदाज भावेश, वेगवान चेंडू होता. बॉबची हाईट पाहता त्याच्या हाईटला खूप सारा थोडंसं खाली हा चेंडू आपल्याला पडताना पाहायला मिळाला. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. चेंडू शेष राहत असताना 16 आणि विजयाकरिता 52 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. गोलंदाज यात पुढचाही बॉल यावेळेस बॉबच्या बॅटमधून निघाला गेलाय चेंडू कुठे तर बाउंड्रीच्या दिशेनं जे ड्रॉप झालाय. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता अंतिम क्षणी. आपण जर का बघितलं तर आताचा स्पर्श नशीब की हाताला कुठेतरी लागून सिद्धेश हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना दिसला नाही आहे. चांगलं वर्क आपण सध्या तरी पुनश्च एकदा ओमसाई मूव्हीज इथून मात्र पाहत आहे. 15 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 51 धावसंख्येची इथून मात्र भासती आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हो टेक्निकल स्ट्रोक आहे. अगदी अलगद दिशा दर्शवण्याचं काम केलं गेलं होतं. पंचांचा इशारा गणेश सरांचा आमच्यापर्यंत. विकेटचं बटन फलंदाज बाद.
चला, काही क्वेरीज असतील चेंडूमध्ये तर चेंडू नवीनच दिला जाईल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. मी आधी म्हटलं होतं की पहिला चेंडू असू द्या किंवा मग शेवटचा चेंडू असू द्या, चेंडू हरला फुटला काही झालं तरी नवीनच चेंडू देण्यात येईल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. उमेश दळवी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर धोंडा वडवली एक्सप्रेस या नावाने ओळख आहे या खेळाडूची, पण आता मात्र फलंदाजाच्या भूमिकेमध्ये पहिल्याच बॉलवर आक्रमक फटका बाउंड्रीच्या पलीकडे, इथे मात्र चौकार, 4 धावा. चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाल्या. धावसंख्या 17 या अंकावर. धावफलक आत्तापर्यंत 108 चौकार आणि 120 सिक्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. म्हणजे फलंदाजांची जे क्वालिटी तिथे मात्र जास्ती, कारण चौकारांपेक्षा षटकार जास्ती पाहायला मिळाल्यात. पुरुष एकदा चांगला स्ट्रोक, थोडासा दुखापतग्रस्त आहे उमेश इथे मात्र, आणि त्याच्यानंतर ही संघाला आता मात्र गरज आहे आणि त्या अनुषंगानं खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एकच धाव मिळेल. धावसंख्या 18 या अंकावर. धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र इथून मात्र 46 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. चला, 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 46 धावसंख्येची आवश्यकता. दर्शनला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर, कारण दर्शनचे जे हास्य आहे तेच आम्हाला इथून मात्र लाईव्ह स्क्रीनला पाहायला मिळालं आणि तिथूनच ठरलं की 100% इथे मात्र आपल्याला दर्शनच असणार असं म्हणायला हरकत नाही आहे. दर्शनला आपण पाहताय मेस्ट्री गोलंदाज म्हणून या नावानं. हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय फटका पॉवरफुल होता, थोडीशी ताकद कमी, फटका फसतोय, परतावा लागतो उमेश दळवीला. यावेळेस तंबूच्या असला फलंदाज बाद होताना पाहायला मिळालंय. दर्शन आता मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कारण दर्शनचे आधीचे मॅच आपण जर का बघितले तर पहिल्या बॉलवर विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विकीबाई फॅन क्लब पाहायला मिळतोय. खूप सारी छोटी मुलं आहेत जी विकीसोबत सध्या तरी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात आणि कदाचित विकीकडून आणि सध्या तरी पाहायला मिळतात. सिंगल इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या 19. जगतबारी 19 फेब्रुवारी. 10 चेंडू 45 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल. यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे दिशा दर्शवण्याचं काम आहे. असं वाटतं एन्जॉय करताना आता मात्र पाहायला मिळतात. कुणाल लसने अजून आहेत. क्या बात आहे. येस, संघ पोहोचलाय अंतिम क्षणापर्यंत आणि त्यामुळे थांबणं कुठेतरी मात्र गरजेचं आहे. पहा, अजून कवाडगाव सुद्धा खूप सारं आहे इथे. सिंगल मिळते. धावसंख्या 20 आणि इथे मात्र पहा वाजलेत आता मात्र तब्बल 4 वाजत आलेत. ब्रह्ममुहूर्त चालू झालाय आणि तरीही आपला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्या संघाच्या पाठी खंबीरपणे उभं राहणं कुठेतरी मात्र गरजेचं आहे आणि त्याकरिता
आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय भाई, आपल्या सगळ्यांचे लाडके नितीनभाई जोशी यांचं इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. MD ग्रुप अनगाव संघाचे संघ मालक आहेत. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्मान्य नितीनभाई जोशी, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथून मात्र आपण पाहत आहे निर्धाव फेकिंग डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा काही संपलाय. धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. गोलंदाज दर्शन. पुढचा बॉल कॉम्बॉक्सच्या दिशेनं उडवला गेले. चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचेल. एक टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल, पण नाही आहे. इथेही MD ग्रुप कुठेतरी मात्र कसून क्षेत्ररक्षण आता मात्र करताना पाहायला मिळतोय. षटक संपत क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 22 विजयाकरिता 6 चेंडू आणि इथे मात्र 42 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये विकेट जाण्यापेक्षा स्टेजवर विकेट जाताना सर्वात जास्ती पाहायला मिळतात. क्या बात आहे. इथे मात्र चेंडू संपुष्टात येत आहेत. 18 म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3/22 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. विजयाकरिता आता मात्र 6 चेंडू आणि 42 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 6 षटकार तोडी ठोकले तरी 36 धावा होतील. मग सर असं म्हणायला हरकत नाही आहे, तारक मेहतामध्ये जेठालालने जे सूत्र दर्शवलं होतं ते कुठेतरी वापरावं लागेल आणि आता मात्र या धावा पूर्ण कराव्या लागतील. गोलंदाज सय्याद. निर्धाव फेकी आहे. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. हो बॉब धीरज, बॉबच्या बॅटमधून हा चेंडू चाललाय कुठे तर बोरपाडा करांच्या बेटीला फेकून देत असताना षटकार 6 धावा. पुनश्च एकदा निर्धाव फेकी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत आहेत 3 आणि धावसंख्या आहे 28. विजयाकरिता 3 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता, जे की सध्या तरी अशक्य पाहायला मिळतं. पण पाहूया, जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आहे तोपर्यंत आपण बाकी करू शकत नाही आहे. हाही निर्धाव फेकी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 चेंडू 36 धावसंख्येची आवश्यकता. चला आता मात्र फक्त एन्जॉयफुल क्रिकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष राहील आणि थेट धडक मारली आहे या लखलखत्या ट्रॉफीवर नाव कोरण्याकरिता. पर्व दुसऱ्याच्या प्रथम क्रमांकावर नाव कोरण्याकरिता एक संघ तर इथे मात्र दाखल झाला आहे. त्या संघाचं नाव आहे नितीनभाई जोशी फॅम टीम MD ग्रुप अनगाव संघ. चांगला स्ट्रोक अंतिम चेंडूवर आपल्याला इथे मात्र चौकार पाहायला मिळाला. हे फटके जर का आधी आले असते तर कदाचित विजयाच्या दिशेने चांगली वाटचाल आपल्याला पाहायला मिळाली असती. षटक संपलं क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 33 आपल्याला पाहायला मिळाली. खूप साऱ्या मोठ्या धावसंख्येच्या फरकानं इथे मात्र हार पत्करावी लागली आहे टीम ऋषी एंटरप्राइजेस बोरपाडा संघाला. तुर्तास आम्ही इथे मात्र थांबतोय. आपण नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. इथे मात्र कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025चा थरार. माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला 2 दिवसाकरिता इथे मात्र संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण कमिटीचं मनपूर्वक आभारी आहोत. आणि आमच्या समालोचन कारकिर्दीच्या जडणघडणीमध्ये सातत्यानं या इथे मात्र असोसिएशनचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा इथे मात्र राहिला आहे. त्याबद्दल त्यांचंही मी मनपूर्वक खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. तदनंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात बदल आणि जॉईन होतील तुमच्या समवेत मोनीजी पाटील.
नक्कीच इथे मात्र नितीनभाई जोशी यांच्याकडून वैभवकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि इथे मात्र उत्तमकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलं आहे. मी उत्तमेशकरिताही 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मी दोन्ही खेळाडूंना विनंती करतोय की आपण यायचं आहे.